नमस्कार. जगामध्ये वावरत असताना कुणी न कुणी आपल्याला काही ना काही लेबल चिकटवायचा प्रयत्न करत असतं. कधी लेबल चांगली असतात, कधी खराब असतात. बऱ्याचदा आपल्याबद्दल वाईट लेबल लावायचा प्रयत्न होतो. हा आळशी आहे, हा बिनकामाचा आहे, हा स्वार्थी आहे, हा रागीट आहे, अनंत लेबल असतात. आता हे समोरचं जेव्हा लेबल लावायचा प्रयत्न करतो तर खरं म्हणजे बऱ्याचदा आपला आणि त्या गोष्टीचा काही संबंध नसतो. पण त्या माणसाचं काहीतरी स्वार्थ पूर्ण झालेला नसतो. आपल्याकडनं जे अपेक्षित असतं ते आपण केलेलं नसतं, किंवा काही वेळेला त्याच्या स्वतःची मनस्थिती बरोबर नसती आणि यातनं तो आपल्याला हे लेबल लावायचा प्रयत्न करतो आणि आपण ते नकळतपणे स्वतःला चिकटून घेतो आणि दुःखी होतो. एका मंदिरासमोर एक भिकारी बसलेला असायचा. एक दिवशी तिथे एक शेठजी आले आणि त्या दिवशी काही चांगला दिवस असेल, गुरुवार असेल, काही असेल. त्यांना असं वाटलं की त्या भिकाऱ्याला काही दान द्यावं. त्यांनी काही पैसे त्याच्या कटोरीमध्ये टाकले. त्याबरोबर भिकाऱ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. तो म्हणला आणि सगळ्यांना सांगू लागला की शेठजींसारखा माणूस नाही. दुसऱ्या दिवशी परत शेठजी आले, पण शेठजींकडे सुटे पैसे नव्हते. त्यांनी काही कटोरीमध्ये टाकले नाहीत. त्याबरोबर तो भिकारी म्हणायला लागला, बघा किती कंजूस माणूस आहे. सांगण्याचा उद्देश काय की समोरचा आपल्याला काय म्हणतो हे बऱ्याचदा त्याचा स्वार्थ पूर्ण झाला आहे की नाही, त्याची मनस्थिती कशी आहे, या सगळ्यावरती अवलंबून असतं. अशा वेळेला ही लेबल आपण आपल्या स्वतःला चिकटून न घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. भगवान बुद्धांची एक कथा सांगतात. एका गावात ते गेले होते प्रवचनासाठी. शिष्य बरोबर होते आणि त्या गावातल्या काही लोकांनी त्यांना खूप वाईट वाईट बोलले, शिव्या दिल्या. पण भगवान बुद्ध शांत होते. प्रवचन संपल्यानंतर इथून निघाले. गावाबाहेर गेल्यानंतर शिष्य त्यांना म्हणाले की त्या लोकांनी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, एवढं वाईट बोलले, तर तुम्ही त्याचं उत्तर का नाही दिलं? भगवान बुद्ध म्हणाले की समजा कोणीतरी एखादी भेटवस्तू घेऊन तुमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी आलं आणि तुम्ही त्या भेटवस्तूचा स्वीकार केला नाही, तर ती भेटवस्तू तुमची होती का? नाही. मग त्याची मालकी कोणाकडे राहते? जो देणार आहे त्याच्याकडे. त्यामुळे ते जे काय वाईट बोलले ते मी स्वीकारलंच नाही. त्यामुळे ती भेटवस्तू स्वीकारलं नसल्यामुळे मला वाईट वाटायचा संबंधच येत नाही. तर अशा प्रकारे आपण हे अतिशय काळजीपूर्वक राहिलं पाहिजे की समोरचा जेव्हा काही बोलतो तेव्हा खरंच आपल्यामध्ये ते गुण आहेत का? खरंच ते चांगले वाईट काही गोष्टी आहेत का आपल्यामध्ये, चांगले असोत वाईट असोत? खरं सांगायचं तर कोणी काही म्हणल्याने आपल्यामध्ये शून्य फरक पडतो. आपण जसे आहेत तसेच राहतो. चांगले असू तर कोणी वाईट म्हणल्यामुळे वाईट होत नाही, आणि वाईट असू तर कोणी चांगलं म्हणण्यामुळे चांगलं होत नाही. त्यामुळे आपला मार्ग जर पक्का असेल, आपल्याला जर खात्री असेल की आपण योग्य काम करतो आहे, तर कोण काय म्हणतं आणि कोण काय लेबल लावतं याचा प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायला नाही पाहिजे. त्यांना लेबल लावायचा अधिकार आहे, पण त्या अंगावर चिकटून घ्यायचं की नाही हे मात्र आपल्या हातात आहे. असं म्हणतात, हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. आपण जर प्रत्येकाकडे लक्ष देत बसलो, प्रत्येकाची लेबल लावत बसलो, तर आपल्याला आयुष्य जगणं मुश्किल होईल आणि आपण दुःखी होऊ. तर असं दुःखी न होता, ते लेबल अंगावरती न लावता आपण आनंदी आयुष्य करूयात. नमस्कार.